कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे काय आहे? व्हॉट नॉनसेन्स इज दिस? कोणी केलंय? हा, पार्टी लिहिली कोणी आहे? एजे एजे काय झालं? का चिडताय? काय लिहिलंय बघ। तुमचं नाव लिहिलंय, जसं माझ्या रूमवर माझं नाव लिहिलंय। काय लिहिलंय ते नीट वाच। हिची मी काय अडाणी नाही, मला दिसतंय अभिराम जहागीरदार लिहिलंय। प्रॉब्लेम काय आहे? स्पेलिंग मिस्टेक आहे, ते दिसत नाही तुला? हा, कोणी प्रूफ रीडिंग करत नाही का नीट इथे? हा, कळत नाही तुम्हाला? हो, एवढीशी स्पेलिंग मिस्टेक वरनं कशाला स्वतःचा मूड खराब? एवढीशी मिस्टेक? नाव आहे ते स्पेलिंग मिस्टेक आहे। इकडे 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 हे बघा एजे ना, हाच तुमचा प्रॉब्लेम आहे। अहो स्पेलिंग मिस्टेक असली तरी आपलंच नाव आहे ना। आणि बघा ना, मेकअप रूमवर आपलं नाव लिहिलंय, किती छान गोष्ट आहे ही। एजे तुम्हाला माहिती, लोकांना किती वर्ष स्ट्रगल करावं लागतं तेव्हा कुठे जाऊन त्यांचं असं नाव लागतं त्यांच्या मेकअप रूमवर, आणि तुम्ही हे स्पेलिंग मिस्टेक घेऊन बसला। बघा, लीला जहागीरदार किती छान वाटतंय। एजे माझे ना छान फोटो काढा या नावाबरोबर। हा चला, बघताय ते काढा। नवरी मिळे कशी हिटलरला, नवरी मिळे कशी हिटलरला, नवरी मिळे कशी हिटलरला, नवरी मिळे कशी हिटलरला। यश, मी आज खूप एक्साइटेड आहे। अरे लग्नानंतर ताई आज पहिल्यांदा शूटिंग करणार आहे। मला तर वाटलं होतं बिचारीला तिच्या आवडत्या क्षेत्रात करिअरच नाही करता येणार लग्न झाल्यावर, पण आज तिला ही संधी मिळाली आणि मलाच कॉन्फिडंट वाटतंय। मी तुला सांगते बघ यश, ही ऍड झाल्यावर ना माझी ताई स्टार होणार आहे। यश, आपण एक काम करूया का? आपण तिला सरप्राईज द्यायला जाऊया तिच्या सेटवर। हो, डन डन डन। रेव, किती ती एक्साइटमेंट। आपण एजेंना आणि लीला वहिनीला सेटवर जाऊन सरप्राईज करू। ओके, तू रेडी राहा, मी लगेच निघतोय। डन, मी तयार राहते। वेडीच आहे नुसती। काय रे, कुठे चाललायस? जीजू, मी ऍक्च्युली मित्राला भेटायला चाललो होतो। अच्छा, जाऊ? येस। चला येतो। हो. अच्छा, म्हणजे यश आणि रेवतीचा तिकडे जायचा प्लॅन आहे, तर पण तिथे पोचले तर सरप्राईज देतील ना, त्याआधीच मी तुमच्या स्टोरीमध्ये एक ट्विस्ट आणणार आहे। एजे बघू, मला बघू बघू बघू। नवरी मिळे हिटलरला, कधी कधी तुझं असं वागणं खूप इनोसेंट वाटतं मला लीला। किती छोट्या छोट्या गोष्टीत आनंद होतो तुला। छान आहे। एजे मला हे फोटो पाठवाल? बाबांना आणि रेवला पाठवीन, त्यांना खूप आनंद होईल। हो, काय, लीला वहिनीला ऍक्टिंग एवढी आवडते? अरे मग मी सांगते का तुला, तुला माहितीये का, एजे आणि ताई हे भेटले पण ऑडिशन मुळेच होते। व्हॉट? काही? अरे खरंच। मग सांग ना, एजंटची आणि लीला वहिनीची भेट कशी झाली? एक मिनिट। हे बघ, काय किती गोड दिसतीये, कॉस्ट्युम वगैरे घालून रेडी पण झाली। वाव, आज तिच्यासाठी खरंच खूप महत्वाचा दिवस आहे। रेऊ, मला पण दाखव ना फोटो। तू रस्त्याकडे लक्ष दे, मला उगाच टेन्शन नको देऊ।
बरं मला सांग ना की एजंटची आणि लीला वहिनीची स्टोरी सुरू कशी झाली? सांगते. तर मी एकदा रूम मध्ये गेले आणि बघते तर ताई सीतामाता बनली होती. काय? सीतामाता? हो. अगं मग रावण कोण झालं होतं? यश, सिरियसली ऐकणारच का? सॉरी मॅडम, सॉरी. बोला बोला. हा, रावण कोणीही नव्हतं. असं कसं पॉसिबल आहे? प्रत्येक स्टोरीमध्ये कोण ना कोणतरी रावण असतोच. यश, काय रे? थांब, मी बघून आलो. काय झालं यश? टायर पंक्चर झालाय. Perfect. आहे Mr. Perfect. He's so perfect. कोण आहेस तू? सोड, सोड ना. यश, सोड. ब्युटिफुल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.